स्तुती करतो, ज्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी सहन केलेलं दुःख, क्रूसावरचं बलिदान. यशया 53:5 मध्ये सांगितलं की आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. जो मुख्य भाग आहे, जे मरण, ज्या यातना, जो त्रास ख्रिस्तानं सहन केला, याच्या मोबदल्यामध्ये आम्ही प्रभूला काय देत आहोत. मुळामध्ये येशू ख्रिस्तानं दुःख सहन करत असतात, जेव्हा वधस्तंभ येऊन त्या गुलगुता टेकडीकडे येशू जात असताना पुष्कळ स्त्रिया आपलं ऊर बडवून त्याच्या मागे चाललेल्या आहेत. त्यांना यातना होत आहे, त्यांना दुःख होत आहे. निर्दोष, निष्कलंक, कुठल्याही प्रकारचं पाप न केलेला, शांतीची सुवार्ता सांगणारा देवाचा एकुलता एक पुत्र स्वतः क्रूस घेऊन त्या क्रूसावरती मारलं जाण्यासाठी, अर्पण होण्यासाठी क्रूस घेऊन निघालेला आहे. असं लिहिलं, त्या स्त्रिया थाय उकलून रडत होत्या, इतक्या रडत होत्या की प्रभूनं काही वेळ क्रूस खाली ठेवला आणि त्यांच्याकडे वळून म्हणतो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. मुळामध्ये ख्रिस्तानं केलेलं त्याग, समर्पण, बलिदान, त्याच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणतो की उपवासाच्या द्वारे मी त्याच्या दुःख सहनामध्ये सहभागी होतो. तो म्हटलाच नाही, तो म्हटलं तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी. मुळामध्ये आम्हाला जे करायचंय ते आमच्यासाठी करायचंय. जे बिब्लिकल नाही, जे करण्यासाठी सांगितलं नाही, ते आम्ही करत आहोत. परंतु जे करायला पाहिजे ते आम्ही विसरून गेलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी आम्ही विसरलेलो. परत समयित असतं आहे, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, लोकांची धारणा पण तेच आहे. मला माहिती की आज रात्री प्रभू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं सोडून मी दुसरा कुठला संदेश दिला तर तुमचं चित्त जागेवरती राहणार नाही. तुम्ही त्या मोसम मध्ये आहात. तुम्हाला तेच पाहिजे की येशू ख्रिस्त क्रूसावरती काय केला, आम्ही काय केलं पाहिजे, त्याच्या संबंधित असणाऱ्या असंख्य गोष्टी. बरं, आता दरवर्षी वारंवार आम्ही एकच गोष्ट करतो, त्यानं क्रूसावरती बलिदान केलं, दुःख सहन केलं, आणि म्हणून दुखावता म्हणून 40 दिवस त्याच दुःखामध्ये आम्ही घडून जातो. वास्तविक पाहता आता तो क्रूसावर पण नाहीये ना, आता तो कबरेमध्ये, आता तर तो पित्याच्या उजवीकडे आहे आणि तिथं बसून आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि शास्त्रात असं लिहिलंय, मृतांचं स्मरण करू नका, त्यास काही कळत नाही. येशू ख्रिस्त मृत नाहीच आहे, तो जिवंत आहे. मग तरी पण आम्हाला का मेलेला ख्रिस्त आवडतो? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थान झाला, त्या मरियेला तो प्रश्न करतो, बाई जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये तो का करत आहे? येशू जिवंत आहे. पण मुळामध्ये आम्हाला मेलेला ख्रिस्त आणि बाळ ख्रिस्त हे दोनच ख्रिस्त आवडतात, नाताळ आणि गुड फ्रायडे. नाताळाला मेलेला ख्रिस्त आणि नाताळाला जिवंत झालेला किंवा बाळ म्हणून झालेला, जन्माला आलेला ख्रिस्त, आणि गुड फ्रायडेला मेलेला ख्रिस्त. का दोन ख्रिस्त आवडतात? बाळ म्हटलेला ख्रिस्त तो लहान असल्या कारणानं त्याला काही कळत नाही, दारू पिली, गुटखा खाल्ला, व्यभिचार केला, मारामारी केली, भांडण केली, त्याला काही कळत नाही. आणि मेलेला ख्रिस्त, तो ख्रिस्त मेलाय, मग तो काय करणार आहे? दोनच ख्रिस्त आम्हाला कळतात. करायचं काय नेमकं? काल तर आम्ही ऐकलं, उपास केलं म्हणजे जुन्या कापडाला नवीन ठिगळ आहे. मग आता ते पण चालत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उपास केलं म्हणजे पाप नाही. उपास करा, वाटते तर करा, पण स्वर्गराज्य नाही मिळणार तुम्हाला.
प्रश्न स्वर्ग राज्याचा आहे. मगाशी पास्टर जसं सांगितलं की तुम्ही गुंतवणूक केली आणि तुमचे पैसेच गुंतवले. कुठं तरी गुंतवणूक केली आणि जिथं गुंतवणूक केली तिथं तुमचे पैसे काय झाले. आता उपास तुमची गुंतवणूक आहे आणि त्याचं प्रतिफळच तुम्हाला मिळालं नाही. 40 दिवस उपास केले आणि त्याचा कोणताच लाभ तुम्हाला झाला नाही. मग झालं काय नेमकं? फक्त तुमच्या देहाला यातना, पीडा आणि वेदना, काही लाभ झालेला नाही. करायचं काय नेमकं आता? 40 दिवस तर तुम्हाला पाहिजे प्रार्थना, आणि काय नसलं तर भजनं तर असतात ना. 40 दिवसामध्ये भजन करत फिरतात. भजनाचं पण एक वेगळंच मूड आहे बघा. जन्माला आला तरी भजन, कुसावर गेला तरी भजन, मेला तरी भजन, 40सावा झाला तरी भजन. ते भजन नाही दुसरं. आणि भजनाबरोबर भोजन 40 दिवसात पण बघा तुम्ही. पूर्वी नव्हतं, पण आता 40 दिवसामध्ये सगळे लोक चर्च सुटलं की एकत्र उपास सोडायचा. सगळं लक्ष भोजनाकडेच आहे हो. जेवण, उपाशी राहणं, याच्या क्रुसावरती गेलेल्या ख्रिस्ताचं मनन करताना एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कशी आठवण केली पाहिजे. तुम्ही येशू ख्रिस्त ज्यानं ख्रिस्तानं दुःख सहन केलं आणि आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला आणि आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. मुख्य भागच आम्ही विसरून गेलो. तो क्रुसावरती कशासाठी गेला? तुमच्यामुळं, माझ्यामुळं गेलेला आहे. आमचे अपराध, आमची पातकं, मुळामध्ये आम्ही पापी आहोत म्हणून तो मारला गेला. तो नव्हता पापी, तो तर निर्दोष होता, निष्कलंक होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. म्हणजे आमचं दुष्कर्म आम्ही सोडावं, आम्हाला होणारा दंड त्यानं स्वतःवरती घेतला. आम्हाला दंड व्हायला पाहिजे. आमच्या तोंडानं केलेलं पाप, आमच्या विचारानं केलेलं पाप, आमच्या हातानं केलेलं पाप, आजची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. नेमकं काय केलं पाहिजे? वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं आम्ही काय केलं पाहिजे? क्रुसावरच्या ख्रिस्ताचं नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? एक वचन वाचा, गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. गलती 6:17. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय 17 वचन. यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. मुख्य भाग काय? तो इथून पुढे मला कोणी त्रास देऊ नका. कोण सांगतो गलतीकराच्या लोकांना? कोण ते पोरग ओरडते त्याला गप्प करते, नाहीतर एकदम मागं घेऊन बाहेर जाऊन बसला तरी चालेल, तिथं पण ऐकायला येईल. पण इथं त्याचा आवाज ऐकला तर मग मला बोलता येतात. काय केलं पाहिजे नेमकं? जे करत आहे तुम्ही उपवास करत आहात, 40 दिवस तुम्ही उपवास. पौल म्हणतो तसं नको आहे. ज्या ख्रिस्तानं आपल्या शरीरावरती खुणा धारण केल्या, पौल म्हणतो मी त्याच्या खुणा आपल्या शरीरावरती धारण करते. काय करायचंय? उपवास नाही करायचा. ख्रिस्ताच्या शरीरावरती झालेल्या खुणा या तुमच्या शरीरावरती धारण करायच्या. म्हणजे काय, तुम्हाला तुमचं अंग ठेचून घ्यायचंय, तुम्हाला कुसावरती जायचंय, तुम्हाला हातामध्ये खेळ ठोकायचे, तुम्हाला डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालायचंय. अहो, ते प्रतिकात्मक आहे. या प्रकारचं मरण त्याला यावं, या प्रकारे त्याच्या तोंडावरती थुंकावे, या प्रकारे त्याचा अपमान व्हावा. अपमान ख्रिस्ताचा नाही, अपमान पापाचा आहे. तो आमच्यासाठी पाप झाला. येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला का? त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले. पौल म्हणतो मी त्याच्या शरीरावरच्या सगळ्या जखमा पाहिल्या आणि आता त्या जखमा, त्या खुणा मी माझ्या हातावर करते. म्हणजे काय करतो नेमकं? हे ध्यानात घ्या. प्रत्येक शरीरावरची खून तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकांची जाणीव करून देते आणि आम्ही त्या चुका करत आहोत. उपवास करता, चुका पण करता. मुळामध्ये उपवास करताना तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा धारण करत
नाही. शास्त्री पुरुषांनी जे सांगितलं, तुमचे शिष्य उपवास करत नाही, आम्ही उपवास करतो, ह्या शास्त्री पुरुषांची धार्मिकता आहे. आणि देव धार्मिक व्यक्तीला स्वर्ग राज्य देतो याची खात्री देत नाही. मग कुणाला स्वर्ग राज्य देतो? पश्चातापी व्यक्तीला. तर चोरानं पश्चाताप केला आणि तो म्हटला, आज तू माझ्यावर सुखदुःखात अशी. काय नेमकं केलं पाहिजे? गलती करायच्या मंडळीला पौल आणि पत्र लिहिताना तो काय म्हणतो की तुम्हाला मी माझ्या शरीरावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करत आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या खुणा झाल्या, कुठं कुठं खुणा, आणि त्या तुम्ही कशा धारण करणार आहात? कसं करायचं? तारण. उपवास करणं अतिशय सोपं आहे. मी तर म्हणतो सगळ्यात सोपं उपवास करणे. का सोपं आहे? ती तुमची आवड आहे. हो, उपवास ही तुमची आवड आहे. ते काही देवाने नाही तुम्हाला सांगितलं करा. कुठं लिहिले शास्त्रामध्ये तुम्ही उपवास करता? उलट प्रभू येशू ख्रिस्त उपवासा संबंधाने बोलतो, तुम्ही उपवास करता आणि आपला चेहरा एकदम कुरूप करून ठेवता. तुम्ही उपवास करता तुमच्या शरीराला करता. तुम्ही उपवास करता, उपवासा संबंधाने बोलतो, तू उपवास केला, आपला चेहरा धु, आपल्या डोक्यावरती तेल लाव आणि मग आतल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना कर. उपवासाचा नियम काय? तुमचा चेहरा धुवायला पाहिजे. काय चेहरा धुवायचा म्हणजे? चेहरे पे चेहरा आहे. हो, एक वरचा चेहरा आहे ना, तो धार्मिक आहे, आणि आतला चेहरा लबाड आहे, तो फसवणार आहे, तो टकवा आहे. वरचा चेहरा धार्मिकतेचा चेहरा आहे, धुवून टाक म्हणतो. वरपांगी धार्मिकता धुवून टाक आणि उपवास करतो ना, आतल्या खोलीत जा, डोक्याला तेल लाव. काय तेल? अभिषेक आहे. उपवासासाठी अभिषेकाची गरज आहे. आणि मला प्रश्न पडतो, तुम्हाला किती लोकांना उपवास केल्यावरती अभिषेक असतो? अभिषेक म्हणजे काय माहिती का? जेव्हा अभिषेक होतो तेव्हा विचार बदलले जातात. कालच मी तुम्हाला सांगितलं, शौलाला राजाचा अभिषेक मिळाला. राजाचा अभिषेक मिळाल्याबरोबर तो गाढव शोधायची त्याने बंद केलं आणि राजा म्हणून वावरला. उपवास करताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, मी अभिषेकानं वेगळा झालेला व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त डोंगरावरती उपवास करत असताना त्याला कळालं, मी उपवास केला, मी वेगळा व्यक्ती आहे. आणि मग त्यानं काय? त्यानं सेवेला सुरुवात केली. 40 दिवसानंतर सेवेला सुरुवात केली. 40 दिवसानंतर हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एवढे लोक उपवास करत आहेत, कोल्हापूरमध्ये एवढे लोक उपवास करत आहेत आणि वर्षानुवर्ष करत आहेत, मग किती सेवा घडली पाहिजे होती, किती आत्मतारणात यायला पाहिजे होती. एका येशूनं 40 दिवस उपवास केले आणि एवढे लोक ख्रिस्ताकडे वळाले. त्याच्या सेवेचा परिणाम एवढे आत्मतारणात आले. तुम्ही उपवास केल्यावर किती लोकांना सुवार्ता सांगितली? काय वेगळं पण तुमच्यामध्ये? का तर तुम्हाला नेमकं उपवास कशासाठी करायचं हेच कळलं नाही, कसा करायचं हे पण तुम्हाला कळलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उपवास करायचं ना, घरात नाही बसायचं, जाऊन कोणाला तरी सुवार्ता सांगायची असते, तेव्हा तुमचा उपवास मान्य आहे. उपाशी राहणं नाही, कोणातरी आत्म्याचं तारण तुमच्याकडनं घडलं पाहिजे, कोणाचा तरी उद्धार घडला पाहिजे. उपवास म्हणजे नुसतं तुमच्या शरीराला वेदना देणं. उपवास म्हणजे उपाशी राहणं नव्हे. अभिषेक कुठे आहे? तेल कुठे आहे तुमच्या डोक्यावरती? आणि तेल असल्यानंतर लक्षात घ्या, दाविदाला जेव्हा राजाचा अभिषेक झाला, दाविदाकडं आता बटवा नव्हता, कोफन नव्हती, त्याला युद्धाची तलवार होती. प्रियतो, जेव्हा तुमच्याकडे अभिषेक येतो, तेल येतं, तुमची सगळी ओळख बदलली जाते, पद्धती बदलल्या जातात. तुमच्याकडे उपवास आहे, तुमच्याकडे तेल आहे, आणि तेल आहे तर तुमच्याकडे आत्म्याची तलवार कुठे आहे? तुम्ही अजूनही गोफर तोंडा घेऊन फिरत आहात. कसं तुम्ही युद्ध करणार आहात? उपवास करणं म्हणजे युद्ध असं लिहिलं. येशूने उपवास केले आणि सैतानाकडनं त्याची परीक्षा झाली. म्हणजे तुम्ही उपवास करताना तेव्हा सैतानासमोर मोठं चॅलेंज निर्माण करता, आव्हान निर्माण करता. मग केलं काय पाहिजे? तर तिथं असं लिहिलं, पौल म्हणतो, मी ख्रिस्ताच्या पदस्तंभाच्या शिक्षणासंबंधाने म्हटलं, मी त्याच्या खुणा आपल्या शरीरावरती धारण करतो. आता तुम्हाला तुमच्या शरीरावरती कुठं कुठं खुणा धारण करायच्या आणि कशा धारण करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपवास करतो. ख्रिस्ताचं दुःख सर, आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. कुठं ठेचला गेला? कुठं शिक्षा झाली? आणि त्या खुणा, उपवास हा डोक्यातला शब्द काढून टाका.
याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. मी बाळक म्हणून तुम्हाला सांगतो, किती उपास करा, काहीच फायदा होणार. हा, पण एक गोष्ट जी फायद्याची ती मी तुम्हाला सांगणार आहे, जी पौलानं केली आणि पौल आम्हाला सांगत आहे. तो म्हणतो ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा मी माझ्या शरीरावरती धारण केल्या. आता कुठं कुठं खुणा दिल्या? यशाचं पुस्तक 53 अध्याय 1 ते 6 वचन वाचा. यशाचं पुस्तक 53 अध्याय 1 पासून 6 पर्यंतची वचन. यशा 53 1 ते 6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज परमेश्वराचा कोणास प्रकट झाला आहे? परमेश्वराचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेलं देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेलं असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपला मार्ग धरला. आता यातला पहिली खून जो पौल म्हणतो, मी ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा माझ्या शरीरावरती धारण करत आहे. तुम्ही उपासामध्ये अडकला. पौल पुनरुत्थित ख्रिस्त, ज्यानं पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला, ज्या पौलानं ख्रिस्ताचं दर्शन घेतलं आणि ज्या पौलाला येशूनं दर्शन देऊन आपलं अस्तित्व प्रगट केलं. आणि पौल जो आहे, या पौलाला कोणी सुद्धा प्रेषित मानत नव्हतं, पण पौलानं केलेली सेवा, त्याच्यासारखी सेवा एकाही प्रेषिताला जमलं नाही. तो पौल 3 स्वर्गापर्यंत गेला. आणि हा पौल इतका देवाच्या वचनानं सामर्थ्यानं परिपूर्ण असणारा व्यक्ती, याला रिव्हिलेशन पाहिलं, याला प्रकटीकरण पाहिलं. आणि हा जो पौल आहे, हा पौल साधा सुद्धा व्यक्ती नाही, तर शास्त्राचा गाढ अभ्यासक, एवढ्यामधला कट्टर येऊनी शास्त्राचं सगळं ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि हा पौल का त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा? गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी बघा. पौलानं सांगितलेलं आम्ही ऐकणार नाही, पण आमच्या पालकानं सांगितलं उपवास करा की करणार. आणि पौल सांगतो तुमच्या शरीरावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करा. पौल काय म्हणतो? ख्रिस्ताच्या खुणा. आणि आम्हाला म्हटलं म्हणजे 40 दिवसाचे उपवास सुरू झाले. कोण पौल आणि कोण काय? उपवास धरू ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा कशाला धारण करायच्या? पौल म्हणतो तसं नाही, ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा धारण करा. तुम्ही क्रुसिफिकेशन झालेला येशू पाहतात, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त पाहतात. आणि वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त पौलानं पाहिला. पौल म्हणतो आता मी ते दुःख करत नाही, त्याच्या खुणा माझ्या शरीरावरती. सुरुवात कुठून करतो? तो म्हणतो त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. पहिली खून येशूच्या आणि शरीरावरती खून चेहरा. या चेहऱ्यावरती लोकांनी चापटी मारल्या. या चेहऱ्यावरती दाढीचे केस उपटले. 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले. शुनेमकरीमध्ये माझा वल्लभ लाखात एक आहे. पण जेव्हा ख्रिस्त क्रुसावरती जाण्याच्या अगोदर असं लिहिलं, त्याला उभं केलं, एवढ्यांचा राजा तुझा जय जयकार असो म्हणून त्याच्या तोंडावरती पाहून लोक थुंकले. 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले. पौल काय म्हणतो माहिती काय?
माझ्या चेहऱ्यावरती जसं ख्रिस्तानं खून धारण केली. कुठली खून आहे हो? 500 लोक त्याच्या चेहऱ्यावरती थुंकल्याची खून धारण केली. 500 लोक थुंकले. कोणीतरी येऊन त्याच्या गालावरती बुक्का मारत होते आणि त्याच्या तोंडातनं रक्त निघत होतं. देवाचा पुत्र निष्कलंक निर्दोष, कुठला दोष त्याच्यामध्ये नाही, पण लोक राजा स्वर्गातला देवाचा एकुलता एक पुत्र, जिथं प्रभू येशू ख्रिस्त पाण्यात वर येताना स्वर्गातला देव एक वाणी करून त्या ठिकाणामध्ये म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. विचार करा, ज्यावेळेस याच पुत्राच्या तोंडावरती लोक थुंकत असतील, त्यास त्या स्वर्गातल्या देवाचं अंतःकरण किती तळमळत असेल. पौलाला ती भावना, ती फिलिंग जाणवली आणि तो म्हणतो, आता माझ्या चेहऱ्यावरती मी ख्रिस्ताची खून धारण करतो. म्हणजे नेमकं काय करतो? मी सत्याची सेवा करत असताना काही लोक माझा अपमान करतील, काही लोक माझ्या तोंडावरती थुंकतील, परंतु त्या थुंकीच्या मोबदल्यामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्तानं लोकांसमोर आपलं तोंड उघडलं नाही. लक्षात ठेवा, उपवास करण्यापेक्षा तुमचा अपमान होत असताना तोंड उघडू नका. ही तुमच्या चेहऱ्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताची खून आहे. ही खून तुम्हाला धारण केलं पाहिजे. मान, अपमान, सन्मान आणि माझा ऐकलं नाही, माझा अपमान केला, माझ्या तोंडावरती, येशूच्या तोंडावरती लोक थुंकले. तुम्ही बोलल्या समाधाने विचार करता, तो माझ्या तोंडावरती बोलला त्याने माझा अपमान केला. उपवास उपयोगाचा नाही. मग त्यांच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं 10 ते 12 वचन, मग त्या शुभवर्तमान 5वा अध्याय 10 ते 12 वचन, म्हणजे त्या ठिकाणात तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं ही खून तुमच्या चेहऱ्यावरती धारण करायची हे डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं. मग त्यांचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10 ते 12 वचन. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ. मुळात येशू ख्रिस्त क्रूसावरती जात असताना जेव्हा त्याला क्रूसावर देण्याच्या अगोदर असं लिहिलं, जखरीच्या पुस्तकामध्ये मी सांगितलं, असं लिहिलं, यहोशुवा समोर एक मी चिरा पाहिला, त्या चिऱ्याला 7 डोळे होते आणि असं म्हटलं, त्या चिऱ्यावरती मी नक्षीकाम खोदे आणि एका दिवसात त्या देशाचा आदरमधून करेल. एका दिवसात. कोण चिरा आहे? बांधणाऱ्याने नापसंत केलेला दोंडा चिरा तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावरती नक्षीकाम खोदे. त्या चिऱ्याला 7 डोळे असतील. 7 डोळे कशासाठी माहिती का? 7 डोळे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं क्रूसावरती बोललेले 7 शब्द. त्याच्यानं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. कोणता शब्द? पहिल्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला ज्ञान काय? हे बापा यांना क्षमा कर. तुम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे. पण कोणाला क्षमा करायची? ज्याने क्रूसावर दिलं त्यांना क्षमा कर. कोणाला क्षमा करायची? जे तुमच्या तोंडावरती थुंकले त्याला क्षमा कर. कोणाला क्षमा करायची? तुम्हाला जे लबाडीनं वाईट बोलतील त्यांना क्षमा करायची. आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ही खून धारण करायची म्हणजे काय? तुमचा चेहरा ख्रिस्तासारखा दिसला पाहिजे, कुरूप दिसला पाहिजे, अपमानित झालेला तुम्हाला दिसलं पाहिजे. मुळामध्ये ख्रिस्ती व्यक्तीच्या डिक्शनरीमध्ये अपमान हा शब्द कधीच असता कामा नये. अपमान झाला, पण मी काही सांगितलं तुम्हाला, अपमान हा इतका आमच्याकडे कॉमन शब्द आहे ना. जरा काय झालं की माझा अपमान झाला. पण चर्चमध्ये पण गेल्यावर पालकाचं कधी लक्ष नसतं. जाता जाता तुमचं त्यांचं ज्यांचं पटत नाही चुकून पालका जातात, पहिल्यांदा प्रेज लॉर्ड त्यांना जातात, आणि माझा अपमान झाला, त्यांना पहिले प्रेज लॉर्ड केलं आणि मला नाही केलं, झालं अपमान. आणि उपवास तर चालू आहे, उपवास. पण अपमान काही विसरून जात नाही. काय अपमान झालं? फक्त प्रेज लॉर्ड नाही केलं, हातात हात नाही दिला, लग्नामध्ये जेवायला बसलं नाही, सगळ्यांना विचारलं मला नाही विचारलं, उपास. आणि त्याच्यावर आमचं काय ठरतं नाही. आपल्या लग्नात मी असाच अपमान करेल तेव्हाच माझ्या मनाला शांती आणि उपास. अहो प्रॉब्लेम उपवासाचा नाही, चेहरा बदला.
हा तुमचा अपमानित झालेला चेहरा घेऊन असं लिहिलंय त्या ठिकाणावर, माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, तुमच्याविषयी लबाडीने बोलतील, त्यास तुम्ही काय करावं? काय शब्द वापरला, काय करायला सांगितलं? हा माईक पाहिजे, तसं नको तुम्हाला. हा माईक मध्ये. तेव्हा काय करावं तुम्ही? तेव्हा तुम्ही धन्य. हा काय करा? आनंद करा. काय करावं? आणि आनंद दिसतो कुठं? फुगलेला चेहरा लगेच दिसतो ना, फुगलेला लगेच दिसतो. लाल झाले आपण दिसतो, रागावलेत. बघा या चेहऱ्याचं पण असं वैशिष्ट्य, किती काळ असलं तरी लाल होतो. रागा लगेच ओळखतं की हे कुछ तो गडबड आहे. सगळा चेहऱ्यात प्रॉब्लेम आहे. आता ख्रिस्ताचं जखमा खून तुमच्या चेहऱ्यावरती धारण केली ना, कोणी अपमान केला तरी तुम्ही रागवत नाही का? या चेहऱ्याला ख्रिस्ताचा चेहरा मिळालेला आहे. ख्रिस्ताचा चेहरा मिळाला. अपमानित झाला, निंदा केली. निंदा करणं त्यांचं काम आहे. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, शाळेमध्ये गेल्यावर शिकवतात. कोणती म्हण? माहिती आहे, पण तुम्ही घर बदलता. जिथं तुमची निंदा केली जाते तुम्ही घर. आणि मराठी मधली म्हण शाळेत काय शिकवतात? निंदकाचं घर. मग चर्च मध्ये निंदक असल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? करतील चर्च मध्ये तुमची निंदा, बोलतील लबाडीनं वाईट. तुम्ही तर उपवास करताना निंदा झाली तरी देवाच्या लोकांनी हसतमुख चर्च मध्ये यायचं. आमेन म्हणाल का? निंदा झाली की लोक चर्च बदलतात. नाही तिथं आम्हाला सगळे बघून तोंड वाकड करतात. आणि दुसरा एक शब्द नाही, त्यांनी मला बघून तोंड फिरवलं. अरे त्यांचं तोंड, त्यांची मान त्यांनी फिरवून तर दे, नाहीतर घड्याच्या काट्यासारखी इकडे तिकडे करू दे. तुला देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उपवास करण्यापेक्षा काय सांगितलं? जेव्हा तुमच्याविषयी लोक लबाडीने वाईट बोलतात तेव्हा तुम्ही धन्य, तुम्ही आशीर्वादित आहात. आणि काय लिहिलं माहिती का? येशू ख्रिस्ता संबंधानं म्हटलं, तो अपमानात पेरला गेला आणि गौरवात उठवला गेला. उपवास केला तर काही फायदा नाही, केला तरी तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार नाही, आशीर्वाद मिळणार नाही. पण चेहऱ्यावरती जेव्हा ख्रिस्ताची खून धारण कराल, अपमानित चेहरा घेऊन आनंदानं जीवन जगाल, बायबल सांगतं तुम्हाला देवाकडनं सर्वोत्तम पश्चातापाचं प्रतिफळ आहे. काय मुख्य जीवनामध्ये काय आवश्यक आहे? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या लोकांनी सतत हसमुख असलं पाहिजे. जोरात आम्ही येऊ द्या. हसमुख कळतं का तुम्हाला? कधी कधी नाव आनंदीबाई असतं, 12 महिने दुःखी असते. शांताबाईचं त्याच्यापेक्षा डेंजर. कोल्हापूर मधल्या शांताबाई नाही का, सोलापूर मधल्या शांताबाईचं सांगतं. एवढ्या आग लागल्या, दुसऱ्याची शांती तोडणार, त्यांना पहिल्या दुसऱ्याला धडकी भरणार. हे आले आता शांती तोडली. आणि त्याचं ना शांतीबाई, आणि त्याहून प्रीतीचं, कोल्हापूरची प्रीती नाही, सोलापूरची प्रीती. नाव प्रीती एवढी कठोर, एवढी कठोर. तिला काय? आता प्रीतीची व्याख्या करताना प्रीती सहनशील, आणि या प्रीतीमध्ये थोडी सुद्धा सहनशीलता नाही. चेहऱ्यावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करा. कोणी तुमच्यावर प्रीती करो अथवा न करो, पण तुमचा चेहरा जगाला दिसतो. हे सगळ्यांवरती प्रीती करणारे लोक आहेत. ते खूप तुमच्या चेहऱ्यावर, ते खूप तुमच्या चेहऱ्यावरती दिसली पाहिजे. चेहऱ्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? आवडती व्यक्ती दिसल्याबरोबर ती हसते. चेहरा पाहत नाही. आवडती व्यक्ती दिसली की एकदम आतमध्ये उकळ्या फुटतात. नावडती व्यक्ती दिसले आपोआप चेहरा फुगतो. जी पसंत नाही ती व्यक्ती समोर येते.
मग ती पण व्यक्ती म्हणते नाही मी येत नाही तिथं, कारण मला बघितल्यावर त्याचं तोंड फुगतं. आणि प्रार्थना काय असते बरं का आमची, तेव्हा लवकर येऊ दे, जगाचं तारण दे. अरे शेजारच्याच तारण तुझ्यामुळे अडलंय. त्या व्यक्तीला मंदिरात येण्यासाठी अडकन तुझं फुगलेलं तोंड आहे. आणि उपवास, तेव्हा मी उपवास करतो, तू का तुला पडत नाही, तू माझं काय ऐकत नाही. तो म्हणतो तुझ्या तोंडामध्ये अन्न गेलं नाही हे मला पसंत नाही. तुझ्या तोंडातलं अन्न नव्हे तर सगळ्या परिस्थितीमध्ये अपमानित जीवन जगून जो तुझा विश्वास, जो तुझा स्वभाव आणि जे ख्रिस्तासारखं आपल्या चेहऱ्यावरती खुणा धारण केल्या तशा खुणा धारण करून आनंदानं उड्या मारत प्रभूची सेवा करतो. आणि तो म्हणतो याचं प्रतिफळ तुला मिळणार आहे, याचं प्रतिफळ उपवास करण्याच्या अगोदर. म्हणून त्याला म्हटलं आपला चेहरा धू, डुप्लिकेटपणा काढून टाक. हे वरपांगी जीवन आहे. वरपांगी जीवनाची सगळ्यात मोठी आणि किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. आणि प्रभूला सगळ्यात राग कोणत्या गोष्टीचा येतो तर वरपांगी जीवनाचा. ते मला डुप्लिकेटपणा कधी आवडत नाही. एक प्रार्थनेचं जीवन तुम्ही जगताना प्रार्थनेच्या जीवनामध्ये सोशिकपणा तुमच्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे. ते खून आहे. ख्रिस्तानं आपल्या चेहऱ्यावरती ते दाखवलं नाही. ऐका, त्याच्या गालावरती ठोसे मारले, त्याच्या दाढीचे केस उपटले, त्याच्या तोंडावरती ठोकले, पण त्याच्या मुखातनं काय निघालं, हे बापा यांना क्षमा कर. हा त्याचा चेहरा आहे. हा त्याचा चेहरा आहे. त्याच्या चेहऱ्यावरती खून आहे. कोणती खून? क्षमेची खून आहे. त्याचा चेहरा लाल झाला नाही, दुःखी झाला नाही, त्याचा चेहरा कष्टी झाला नाही. मंडळीमध्ये, परिवारामध्ये राहत असताना तुम्ही अपमानित होणार, परंतु लक्षात ठेवा जेवढा अपमान ख्रिस्तानं सहन केला तेवढा तुम्ही किती सहन केला. कोण तोंडावर ठोकलं? आमच्यात तर प्रॉब्लेम काय तो माहिती का, कधी कधी एक व्यक्ती जवळून जाताना त्या व्यक्तीला तोंडात माशी गेली किंवा काहीतरी गेल्यावर त्याच्या तोंडात थुंकी बाहेर पडते आणि नेमकी एंट्री तुमची होती. मला बघून थुकले, मला बघून थुकले. आणि उपास, अरे काय थुकलं इथे, येशूच्या तोंडावरती 500 लोक जाणून बुजून थुकले. म्हणून लक्षात ठेवा, सामान्य गोष्टीमध्ये अडकून पडू नका. देवाच्या पुत्राला माहिती होतं आज हे माझ्या तोंडावरती, ऐका आता काय स्टेटमेंट करतो मी तुम्हाला, हे आज माझ्या तोंडावरती थुंकतील, पण जेव्हा मी ढगावरती बसून परत येईल तेव्हा हेच तोंड लपवत पळतील. का? आता थुंकतील तर अपराधावर थुंकतील, पण दुसऱ्यांदा माझा चेहरा येईल तो राजासारखा चेहरा असणार आहे. तो राजासारखा चेहरा असणार. त्या चेहऱ्यासमोर कोणी थांबू शकणार नाही. आज पृथ्वी तलावर तुम्हाला किती अपमान सहन करावा लागला, काळजी करू नका. एक दिवशी देवाचा पुत्र ढगावरती बसून येईल आणि ज्यांचा अधिक अपमान होईल स्वर्गामध्ये ते सगळ्यात जास्त सन्मानित होईल, सगळ्यात जास्त सन्मानित होईल. म्हणून पृथ्वी तलावर मान अपमान या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. पौलासारखं ख्रिस्ताच्या शरीरावरती, तुमच्या चेहऱ्यावरती अपमानाची खून घेऊन जगत राहा. अपमानाची खून घेऊन जगत राहा. होऊ द्या तुमचा अपमान, काय लोकांना बोलायचं बोलू द्या. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवानं या जगामध्ये काही लोकांना अपमान करण्यासाठीच ठेवलंय. काय बोलतो नीट ऐका बरं का, काही लोक आहेत ना ते अपमान करण्यासाठीच देवाने ठेवले. कशाला माहिती का? तुमच्या स्वर्गामध्ये त्यांच्या समोर सन्मान व्हावा म्हणून. म्हणून तो अपमान करणारे पण ते धन्य, का तर त्यांच्यामुळे आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. तुमचं कोणी अपमान करत, एक गोष्ट द्या, अपमान केल्यावरती प्रतिफळ तुम्हाला कसं मिळवायचंय. तुमचा कोणी अपमान केला तरी सुद्धा रडत रडत जाऊ नका, कधीच रडू नका. ख्रिस्तासारखा चेहरा असू द्या. कुरूप झाला, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं. शास्त्रामध्ये आता जे आम्ही वाचलं, लोकांनी त्याला पाहून तोंड फिरवली. तुम्हाला पाहून लोक तोंड फिरवतील,
लोक तोंड फिरवतात म्हणून डोळ्यात अश्रू असू देऊ नका. आनंदाच्या उकड्या फुटू द्या. प्रभूच्या वचनाप्रमाणे ते भाग्य मला मिळालं. उपवास नको, प्रॅक्टिकल जीवन, प्रात्यक्षिक तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. पण म्हणतो ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरच्या खुणा मी माझ्या चेहऱ्यावरती धारण केलेल्या आहे. पौलाला लोक नावं ठेवत नाही. तुम्हाला माहिती का, या पौलावरती लोकांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला. साधं नव्हतं ते. तो पौल त्या ठिकाणी लोकांना सांगतो काय समर्पण त्याचं या पौलाचं. पण त्याच्यावरती लोकांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला. पौलाला वाईट वाटलं आणि पौल त्या ठिकाणात लोकांना म्हणतो माझा तुम्ही असा अपमान करता. अरे मी माझं कुटुंब चालवण्यासाठी स्वतः तंबू शिवून मी जगलो रे. केला सर त्यांना. काही लोकांनी पौलाच्या विरोधामध्ये लोकांना भडकवलं, मंडळीमध्ये फूट पाडली, लोक त्याच्यापासून दूर केले. जवळचे लोक गेले हो. तिमोथी विभक्त झाला, सिलास वेगळा झाला. हे सगळे नाती तुटलेली आहेत पौलाची. पण पौल आता इकडे गलती करायच्या लोकांना हे सगळं स्मरण करून करून सांगतो मी ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा माझ्या शरीरावरती धारण करतो. मला सुद्धा लोक तोंड फिरवून निघून गेले, मला सुद्धा लोकांनी सोडलं तसं ख्रिस्ताला त्याच्या 12 शिष्यांनी सोडलं, जे शेवटपर्यंत येशू सोबत कधी राहिले नाही. पण येशूनं आपला चेहरा त्या शिष्यांकडे लावला नाही, आपल्या देवाकडे चेहरा लावून प्रार्थना केली आणि म्हटलं देवा शिष्य सोडून गेले त्याचं दुःख मला नाही, मला दुःख आहे तू मला सोडू नकोस. कोणी तुमच्याकडनं तोंड फिरवू द्या, कोणी पण त्याग करू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, देवाशिवाय जगामध्ये कोणीच विश्वासू नाही. कोणीच नाही हो. पती नाही, पत्नी नाही, आई नाही, वडील नाही, लेकर नाही, बाप नाही. मी तर म्हणतो पाळक पण तुम्हाला विश्वासू नसतं. मी पाळक आहे, मी माझं तुम्हाला सांग, मी पण तुम्हाला विश्वासू नाही. मला पण बुद्धी आहे, मला पण ज्ञान आहे. कदाचित माझ्या स्वभावाप्रमाणे मी बदले, पण देवाचा स्वभाव कसा आहे बायबल सांगतो तो कधी न बदलणारा देव आहे. कधीच बदलत नाही. देव कधी बदलत नाही. म्हणून त्याच्या सारखं बना. पौलानं ते एक्सरसाइज केली त्याच्या शरीरावरती आणि असं म्हटलं की त्यानं चेहऱ्यावरती अपमानित चेहऱ्यावरती खून धारण करणं म्हणजे अपमानित जीवन जगण्याची सवय लागणं. अपमानित जीवन जगायची सवय लागली पाहिजे. मान सन्मानासाठी आध्यात्मिक व्यक्ती मान सन्मान याच्या पलीकडचं जीवन जगतो. पलीकडचं जीवन जगा. कधीच तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. तुम्हाला माहिती स्वर्गात सैतान खाली का टाकला? खुर्चीसाठी. माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करणार. तुम्ही देवापेक्षा मोठे असू शकता. तिथं म्हटलं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, तुम्ही ख्रिस्ती झाला तर तुमचा छळ होणार, तुमची निंदा होणार, तुमच्याशी लोक लबाडीने वाईट बोलणार, सगळं सांगितलंय ना. पण आम्ही कुठलं जास्त करतो माहिती का? उपास उपास उपास, 1 उपास, 2 उपास, 3 उपास, 4 उपास, 5 उपास, 40 उपास. पण काही आधी धार्मिक असेल तर ते 45 बी करतात. त्यांना दाखवायचं नाही तुम्ही 40 नाही, मी अजून 5 वाढव बाब मीटर. खरा धार्मिक व्यक्ती काय करतो? त्याचा उपास तर कोणाला कळतच नाही. आणि तो उपास कशासाठी करतो माहिती का? पौल म्हणतो माझ्या शरीराला ठोसे मारण्यासाठी. देह अशक्त, आत्मा उत्सुक. उपासाचा हेतू काय? तुमच्या देहाला अशक्त करावं. जसा तुमचा देह अशक्त होईल तुमचा आत्मा उत्सुक होईल. आणि आत्मा ज्याचा उत्सुक होतो ना तो मान सन्मान, राग, मान अपमान याच्या पलीकडचं जीवन जगतो. पलीकडचं जीवन जगा. ख्रिस्ती जीवन जगू नका. ख्रिस्ती जीवन जगणाऱ्याला मी नेहमी प्रत्येक मीटिंगला गेल्यावर एक सांगतो, ख्रिस्ती पण तुम्हाला 2च गोष्टी मिळवून देतात. कोणत्या 2 गोष्टी? चर्च मधलं लग्न, मेल्यावर कब्रस्तान. बस हक्क आहे तुमचा. चर्च मध्ये लग्न लावा आणि मेल्यावर कब्रस्तान. मग पाळक पण त्याला ऑप्शन ठेवतात. चर्चला वर्षभर नव्हता
कधीच दिसलं नाही चर्चमध्ये. मग त्याचं पास्टर फंड भरतो ना आम्ही मेल्यावर, त्याची वर्गणी भरली गेला कब्रस्तानमध्ये. स्वर्गराज्याचं काय? जेव्हा जीवनाचं पुस्तक सकाळी तुम्ही असता बायबल स्टडी तुम्हाला कळलं कर्मावर तुमचं स्वर्गराज्य अवलंबून आहे. कब्रस्तानमध्ये मेला म्हणून स्वर्गात नाही जाणार, कब्रस्तानमध्ये पुरलं म्हणून थोडी स्वर्गात जाणार आहे असं म्हणणार का प्रभू? नाही नाही नाही, हा दारुड्या होता पण हा कबरेतच गेला, त्याला स्वर्ग द्या. कबरेत पुरला म्हणून तुम्ही तिथं असं मानक लावेल का? नाही, याचं लग्न चर्च मध्ये झालं म्हणून काय नाही. पोरगा माझा नास्तिक आहे पण लग्न चर्च मध्ये झालं पाहिजे. अरे पाठवा की कोर्टात त्याला, त्याची काय नाही की जन्मभर चर्च मध्ये येत नाही आणि लग्नाला. आणि काय आई वडील काय म्हणतात, बाबा 25 वर्ष वय झालं, आता समाजात एखादी मुलगी कोण देणार आहे? ह्या टोणग्याला मुलगीच देऊ नका जो समाजात कधी नसतो, त्याला बाहेरचीच मुलगी करू द्या. आणि काय देवाला लावणार आहे चर्चमध्ये? त्या मुलीचा सत्यानाश करणार आहे, ज्याला देवाचं वचनच माहित नाही तो काय तुमच्या मुलीला सुख देणार? इथून तुम्हाला सांगतो मी, जी पोरं चर्चमध्ये नाहीत ना, चौकशी करा त्यांना, लग्नाला मुलगीच देऊन. अहो दर रविवारी चर्चमध्ये, आता परवा कोणीतरी मला सांगितलं, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, क्वायरमध्ये आहे, बायबल वाचन करतो, धार्मिक क्रियेमध्ये भाग घेतो पण दारू पितो. आता बाळकाला जर विचारलं कोणी मुलगा कसा आहे तर नाही 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 तो दर रविवारी क्वायरमध्ये हो. हवा क्वायर मधनं बाहेर गेल्यावर क्वार्टर पितो, त्याचं काय? आणि तिथं मुलगी ज्यांनी मुलगी द्यायची ठरवली तुम्ही येऊन बघा ना चर्चमध्ये. हा तिसऱ्या स्वर्गात गेलेला असतो आराधनेमध्ये, त्याची उतरलेली असते. आणि चर्चमध्ये तो गेल्यावरती त्याचे एवढे हात वर असतात, कुणाचीच नाही. तो याला ताकद ऑलरेडी आहे ना देशीची, त्याचे हात वर, तो स्वर्गात. ते बिचारे फसले, चेहरे पे चेहरा, त्याच्या चेहऱ्यावर ख्रिस्ताच्या खुणा नाही. ज्याच्या चेहऱ्यावरती ख्रिस्ताच्या खुणा आहेत ना, तो नेहमी पाप पाहिल्यावर, ऐका बरं का काय वाक्य वापरतो, उगाच मी कोणती गोष्ट बोलायची म्हणून बोलत नाही. बायबल सांगतं, येशू म्हटलं मला तहान लागली आहे. शास्त्र सांगतं त्या लोकांनी आंबानं भरलेला बोळा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला आणि शास्त्र सांगतं त्यानं तोंड फिरवलं. हा त्याचा चेहरा आहे. आंब म्हणजे काय? सडलेल्या द्राक्षापासून जे बनवलं जातं त्याला आंब म्हणतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त काना गावामध्ये गेल्यावर त्यानं पाण्याचा द्राक्षरस केला. येशू ख्रिस्त स्वतः पण तो द्राक्षरस पिला. अजून तुम्हाला सांगतो की जेव्हा शेवटच्या रात्रीचं भोजन होतं त्या भोजनामध्ये स्वतः येशूनं प्याला भरला, आभार मानलं, भाकर मोडली आणि शिष्यांना ते भोजन दिलं. आणि तो म्हणतो या प्याल्यातनं तुम्ही प्या, माझ्या रक्तानं झालेला नवा करार आहे. तो द्राक्षरस त्याला दिला. भर कुसावरती असताना सडलेला आंब, त्या आंबाला तरी तोंड लावलं नाही, त्याने तोंड फिरवलं. सडलेला आंब, द्राक्षरस, नवा द्राक्षरस. येशू ख्रिस्त म्हणतो मी खरा द्राक्षवेल, माझा बाप माळी. हा द्राक्षरस कुठून आला पाहिजे? खरं जीवन जगण्याची पद्धत कोणाला स्वीकारायचं? जो ख्रिस्ताला बिलगून राहतो आणि त्याच्यातलं सत्व येतं. येशू ख्रिस्ताला सांगितलं नाझीर सडलेलं काही घेत नाही, नाझीर ओरिजिनल घेतो. तसं ओरिजिनल ख्रिस्ती जीवन जगा. पाप पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे, वासना पाहिली की तोंड फिरलं पाहिजे, व्यभिचार पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे, व्यसन पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे. म्हणून पौल म्हणतो माझ्या तोंडावरती मी ख्रिस्ताच्या खुणा धारण केल्या. का? पाप पाहिलं की तोंड फिरलं. कसं पापाकडे तुम्ही आकर्षित होता? कसं तुमचं चित्त पापाकडे लागलं जातं? फार सुंदर मगाशी वर्शिप करताना असं सनी विश्वासने एक वाक्य सांगितलं की मंदिर बांधताना दाविदानं सगळं प्रिपरेशन केलं, सगळी तयारी त्यांनी केली. डोक्यात कल्पना होती मंदिर बांधावं, मंदिर बांधावं. ही कल्पना खूप सुंदर आहे. ती कल्पना जरी आली तर खूप मोठे आशीर्वाद आम्हाला मिळतात 100%. पण दाविदाकडनं देवानं मंदिर नाही बांधून घेतलं. का नाही मंदिर बांधून घेतलं? तोंड होत्याचं. जेव्हा गच्चीवरती गेला युद्ध करण्यासाठी, जाण्याच्या ऐवजी गच्चीवरती गेला, खिडकी उघडी राहिली, तोंड फिरवलं आणि
त्यानं त्या खिडकीतनं त्या नग्न स्त्रीला पाहिलं. देव म्हटला यानं तोंड फिरवण्याच्या ऐवजी त्या दिशेला तोंड फिरवलं जिथं पाप चालू आहे. पौल म्हणतो माझं जीवन तसं नाही. मी ख्रिस्ताचा चेहरा माझ्या चेहऱ्यावरती लावला. जसं ख्रिस्तानं आंबा पाहिल्यावर तोंड फिरवलं तसं मी सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती आणि तशी खून धारण करतो. ख्रिस्ताच्या चेहऱ्याला जसं फिरवलं तसं पाप पाहिल्याबरोबर तुमचं तोंड फिरलं पाहिजे. आमेन म्हणाल का? पाप बघितलं की तोंड फिरवायचं नाही. चालत नाही रे मला. काय चालत नाही? निंदा चालत नाही, तोंड फिरवा. शिवीगाळ चालत नाही, तोंड फिरवा. तंबाखू गुटखा चालत नाही, तोंड फिरवा. कोणी किती आग्रह केला. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? तुम्हाला जेवायला कोणी विचारणार नाही. भूक लागली का? त्या दारूला चल मी पाचतो. कोण तुम्ही भुकाले तर तुम्हाला विचारत नाही बाबा 2 घास खातो का? तो नाही चल ना मी आहे, मी भरतो तुझे. आणि त्याच्या पलीकडं त्या तंबाखूवाल्यांचं एकमेकावरती प्रेम नाही. तुला पण म्हणतो ना. आणि नाही मी सोड. अरे काय सोडतो तू? 4 दिवसानंतर परत येणार. घेऊन बघ. खाता मला परवा का मावशीचं साहेब तुमचा संदेश ऐकला, तंबाखू सोडली, 6 महिने खायचं बंद केलं, आता परत सुरू केली. परत प्रार्थना करा. तेच करत राहतो, तुमच्या मग पळत राहतो. देवा आईची तंबाखू. ते डायलॉग तर इतका माझी इच्छा नाही हो, सैतान आणून देतो. सैतानाला तेवढंच काम आहे मळत बसायचं. थोडं फिरवा हो. चेहऱ्यावरती खुणा धारण करा. उपवासही करता, तंबाखूही खाता, मिस्त्री पण लावता. बरेच ठिकाणात बोललं जातं मिसर सुटलं पण ख्रिस्ती लोकांची मिस्त्री सुटली नाही. मिसर सुटलं, मिस्त्री नाही सुटली. अजून एक इथं दात घासत आज माझा विसावा आहे. नाही तुझा धावा घालायला पाहिजे. विसावा आज माझा विसावा उपास आहे. अरे तोंड फिरव, तोंड फिरव. अजून एक गोष्ट मला सांगतो, तंबाखू मिसरी गुटखा खाणाऱ्याने उपास धरू नका. का तर तुम्ही उपास धरून तंबाखू मिसरी खाल